मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला. आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो. आता सध्या आम्ही जे घनकचरावरती जे वारंवार आमच्या व्हिडिओ माध्यमातून व आमच्या पेपर माध्यमातून बातम्या करतोय, त्यामध्ये आयुक्तांनी म्हणजे जे मे अनंत एंटरप्राइजेस होते त्याला ब्लॅकलिस्ट केलं, पण त्या लोकांनी बाकीच्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केलं नाही. तसंच तुम्ही आता बघू शकता की मागे हा जो व्हिडिओ दिसतोय तो उजाला लेबर इंटर कन्स्ट्रक्शनचा आहे. उजाला त्याच्यामध्ये बघा हा जो व्यक्ती आहे जो कचरा उचलतोय, म्हणजे महानगरपालिकेकडून यांना गनबूट दिले जातात, ग्लोव्ज दिले जातात, हँड ग्लोव्ज दिले जातात, पुन्हा युनिफॉर्म दिला जातो, तरी सुद्धा हा व्यक्ती बघा टी शर्ट आणि चड्डीवर दिसतोय. ते दिवस दूर नाही की ज्या दिवशी हे लोक आपल्याला वसई विरार महानगरपालिकेमध्ये जे हे स्वच्छता दूत आहेत ते आपल्याला चड्डी बनियांवरती फिरताना दिसतील. तसेच हे चड्डी घालून आयुक्तांचा जो विभाग आहे तिथे देखील कचरा उचलताना दिसलेले थोड्या दिवसापूर्वी, आणि आयुक्तांनी त्या गोष्टीची त्यांना विचारलेले की हा कोणाच्या ठेक्यामध्ये आहे. म्हणजे हे लोकांनी आयुक्तांच्या देखील हे लक्षात आलेलं आहे, तरी देखील कारवाई नाही. या इकडे या. बोला, तुम्हाला गमबूट वगैरे नाहीच ना, तुमची सेफ्टी काहीच नाही आणि गॅजेट नाही, इन्शुरन्स उद्या तर तुमच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर असं तुम्ही बघू शकता की यांना इन्शुरन्स भेटतं. यांच्यासाठी म्हणजे यांची काही सुरक्षा नाही आहे. यांचे इन्शुरन्सचे पैसे हे लोक खातात, यांची लीव सॅलरी हे लोक खातात. महानगरपालिकेकडून यांना ग्लोव्ज, गमबूट, रेनकोट, युनिफॉर्म या सगळ्या गोष्टीचे पैसे येतात. मग हे पैसे जातात कुठे? यांच्या सुरक्षिते बघा, हे लोक घाणीमध्ये असे विदाऊट ग्लोव्ज हे लोक हात घालतायत. आता यांच्या उद्या जर यांच्या जीवाला काय झालं तर याचा जबाबदार कोण राहील? एक तर यांना इन्शुरन्स देखील नाहीये, आणि हा असा जो फिरतोय, हा जो चड्डी आणि टी शर्टवरती फिरतोय तो उजाला लेबर कॉन्ट्रॅक्टरचा म्हणते मजूर आहे. त्याला विचारलं की हा ठेका कोणाचा आहे म्हणून. आता तुम्हाला मी सांगितलं ना की हे जास्त दिवस दूर नाहीये की ज्या दिवशी वसई विरारमध्ये हे ठेकेदारांनी अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे की हे मजूर तुम्हाला चड्डी बनियांवरती फिरताना दिसतील. त्याची देखील लाज महानगरपालिकेला राहणार नाही. मग ह्यांचा ड्रेस जो आहे, युनिफॉर्म आहे जी महानगरपालिका देते, यांचा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट हा युनिफॉर्म आहे, तो ठेकेदार घालून फिरतात का? यांना कोणा देऊन सुद्धा त्याच्यामध्ये ते लोक घालत नाही आहेत. हा असा विषय आहे की या लोकांना दिलंच जात नाही आहे, हाही विषय आहे. तसंच ह्यांचे ठेकेदार काय करतात, म्हणजे यांचे जी युनियन आहे त्यांची युनियन काय करते? युनियन यासाठी भांडत नाही का की या लोकांचं बघा कशा प्रकारे हा कचरा उचलतोय, हा घाणीमधलं काम करतोय, याचं रोगराई उद्या पसरली तर त्याचं काय? तसंच आम्ही तुम्हाला काल एक दुसरी गोष्ट सांगितली. चंदनसारचा जो दवाखाना आहे त्याच्या बाहेरच्या साईडला तुम्ही बघू शकता की या दवाखान्याच्या बरोबर दरवाजाच्या बाजूला त्या लोकांनी बायोमेट्रिक हजेरी ठेवलेली आहे. आता तुम्ही मला सांगा की लोक तिथे आरोग्याच्या दृष्टीने येतात, अशा ठिकाणी हे लोक कचऱ्याचे हात, एक तर हे लोक ग्लोव्ज घालत नाही, हे लोक कशा घाणीच्या अवस्थेमध्ये त्या दवाखान्यामध्ये जाऊन, तिथे लहान मुलं आहेत, तिथे वृद्ध लोक आहेत, तिथे हजारो लोक आपला इलाज करायला येतात, त्या लोकांना रोगराई नाही पसरणार का? तसंच हा जो तिथे जे ते लोक बायोमेट्रिक हजेरी करत होते ते मे अनंत एंटरप्राइजेस, त्याला काही दिवसापूर्वी वसई विरारचे जे आयुक्त आहेत त्यांनी ब्लॅकलिस्ट केलं होतं, आणि ते तिथे बायोमेट्रिक हजेरी करायला येतात. म्हणजे त्याचा असं लोकांनी असं समजायचं का, जनतेने असं समजायचं का की इथे जी बायोमेट्रिक हजेरी करतायत त्याला ते चंदनसारचा दवाखाना आणि ती म्हणजे ठेकेदारांना ती जागा भाड्याने दिलेली आहे का? ह्यांना स्वतंत्र ऑफिस नाही आहे का की ज्यांनी तिथे बायोमेट्रिक हजेरी घ्यायची? जर महानगरपालिका यांना सर्व गोष्टीचे पैसे देते तर मग ते लोक जे मजूर आहेत त्यांना या सर्व गोष्टी पुरवत का नाही? हा पहिला मुद्दा. त्यानंतर हे लोक जे असे म्हणजे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट असताना देखील हे लोक चड्डी आणि टी शर्टवरती दिसत आहेत. मग तुम्हाला मी बोलली ना की तो जास्त दूर नाही ज्या दिवशी चड्डी बनियांवरती दिसतील म्हणून. या सर्व गोष्टींची आता आयुक्तांच्या विभागामध्ये एक मजूर चड्डी घालून दिसला तर आयुक्तांनी फक्त तिथून फोन केला. आयुक्ताच्या विभागाचा दिले गेले लोक कचरा उचलत नाही, मग आयुक्त तिथे बसून काय करतात? फक्त जनतेच्या पैशावरती. आता तुम्ही बघू शकता की रस्ते, जागोजागेवरचे रस्ते हे खड्डे देखील किती झालेले आहे. म्हणजे वसई विरार महानगरपालिका त्यामध्ये किती लोक मृत्युमुखी पडून मेलेली आहेत. खड्डे रस्त्यावरचे या म्हणजे सगळ्या प्रकारे हे लोक पैसा खात आहेत. म्हणजे वसई विरार महानगरपालिकेसाठी म्हणजे वसई विरार महानगरपालिका या अधिकारी आणि ठेकेदारांसाठी एक बँक झालेली आहे. आम्हाला काय अधिकाऱ्यांना काय, आम्ही 3 वर्षासाठी येणार आणि वसई विरार महानगरपालिका जी बँक आहे त्याच्यातून आम्ही पैसे लुटणार आणि आम्ही आमच्या घरी जाणार. जनतेचं काहीही होऊ द्या, त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही.